जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती ची बैठक आज संपन्न झाली. त्या बैठकीत त्यांना भेटण्यासाठी वेळ मागत होतो, पण ते लातूरला जाणार होते. केवळ या कृती समितीची भेट घेण्यासाठी ते सोलापूरमध्ये थांबले आणि या कृती समितीच्या वतीनं त्यांना येणाऱ्या 27 तारखेला जो आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा निघणार आहे, त्या महामोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना निमंत्रित केलं. त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं आणि मुंबईच्या धर्तीवरती जो महामोर्चा झाला त्याच पद्धतीचा महामोर्चा या सोलापूरमधून काढायचं असं या कृती समितीच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे. आणि सोलापूरमधून भरपूर लोक मुंबईला रवाना झाले होते मोर्चासाठी, परंतु काही लोकांना जायचं होतं पण शक्य झालं नाही. अशा लोकांसाठी सोलापूरमध्ये आपण महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातून, सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातून या महामोर्चाला लोक सामील होणार आहेत. तर आपण सर्वजण या महामोर्चामध्ये सामील होऊन त्याचा एक घटक होण्याचं एक भाग्य आपण भूषवावं अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. जय. मी बाबासाहेब कोरप्पा क्षीरसागर ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचा जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी आहे. या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं एक कृती समिती नेमलेली आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून अ ब गटाचं जे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न या शासनाने हात घातलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये भव्य असा जंगी मोर्चा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तेव्हा या आयोजन केलेल्या मोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सदस्यांनी, समता सैनिक दलाच्या सर्व सदस्यांनी, महिला विभागाच्या सर्व सदस्यांनी, म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व घटकातील लोकांनी या मोर्चामध्ये तन मन धनानं या ठिकाणी सहभागी व्हावं आणि या मोर्चाच्या निमित्तानं या शासनाला जाग आणावी एवढंच आजच्या प्रसंगी आवाहन करतो. धन्यवाद. मी सचिन बुलक, अखिल भारतीय ओलार समाज संघटनेचा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो. आम्ही मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्र राज्य कृती समिती जी केली त्या समितीचा मी सदस्य पण झालोय. त्या समितीमधून मी ओलार समाजाला विनंती करतो की, आणि सर्व समाजांना विनंती करतो की, जो येणाऱ्या 27 जुलै 2026 ला वार सोमवारी सकाळी 11 वाजता बुधवार पेठेतून जे मोर्चा निघणार आहे, त्या मोर्चेकरिता आज आनंदराज आंबेडकर साहेब सुद्धा येणार आहे. तिने आज सांगितले आम्हाला सर्वांना. आम्ही त्यांना भेटायला मुंबई जाणार होते. त्यांनीच सांगितले मी सोलापूरला येत आहे, तुम्हाला भेटा. मग आम्ही आज भेटून सांगितले की त्यांना, साहेब तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारावं. आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारून आणि मोठ्या लोकसंख्येने येतो म्हणून सांगितले आणि आम्हाला एवढं मोठं बळ दिलं त्याने, 10 तिथं बळ दिलेत. त्यामुळे आम्ही सर्व समाजाला जिल्ह्यात शहरातून सर्वांना विनंती करतो की आपण या मोर्चाला यावं आणि आपल्या समाजाची ताकद दाखवावी, हीच विनंती. जय भीम. मी राजाभाऊ सोनकांबळे, आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचा एक सदस्य आज कामगार जनरल शक्ती युनियनच्या कार्यालयामध्ये उपवर्गीकरण विरोधी कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 27 जुलै 26 रोजी सोलापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक असा प्रचंड महामोर्चा काढण्याचं ठरलेलं आहे. 27 जुलै 1978 साली मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने ठराव मान्य केलेला होता. आणि त्या 27 जुलैचं स्मरण डोळ्यासमोर ठेवून, बाबासाहेबांच्या विचारसरणीला अनुसरून, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व भीमसैनिकांना डोळ्यासमोर ठेवून 27 जुलै ही तारीख एक उत्तेजन, प्रेरणा मिळावी या शुद्ध भावनेतून अतिशय ताकदवान विचारांना आम्ही 27 जुलै ही तारीख नेमलेली आहे. आणि त्या दिवशी 27 जुलैला सकाळी सोलापूर शहरामध्ये प्रचंड असा महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चामध्ये आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब आणि आदरणीय अमनजी आंबेडकर साहेब हे दोघेही आज लातूर दौऱ्यावर आले असता सोलापूर शहरामध्ये ते उतरले. त्यांना उतरल्यानंतर आम्ही आमच्या कृती समितीच्या वतीनं उपस्थित राहण्याबाबत विनंती केली, तसं त्यांनीही कबूल केलेलं आहे. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनराव घोडे साहेब, आदरणीय माने साहेब, जे काय अनुसूचित जातीमधले जे मातबर लीडर आहेत महाराष्ट्र राज्य पातळीवरचे, आम्ही त्यांनाही निमंत्रण देणार आहे. आणि अशा पद्धतीने उद्याचा निघणारा 27 जुलैचा जो निघणारा महामोर्चा आहे तो कुणा एका जातीचा विरोधात नसून तो महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम्ही मोर्चा काढणार आहोत. आणि या मोर्चाला आपण सहकुटुंब, सहपरिवार सोलापूर शहरामध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होऊन सोलापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक असं
वातावरण निर्मिती झालेलं आहे. त्यामुळे या मोर्चाला आपण प्रचंड संख्येने उपस्थित राहावं असं मी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं विनंती करत आहे. जय भीम. सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब हे सोलापूरला आले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव आमन साहेब आंबेडकर हे आले होते. आम्ही सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आजच आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती स्थापन केली. यांच्या वतीने 27 तारखेला मोर्चाचं आयोजन केलं. त्या मोर्चाचं निमंत्रण माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांना आम्ही निमंत्रण दिलं. त्यांनी ते आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं त्यांनी मान्य केलं. आणि खरं म्हणजे या मोर्चा प्रचंड होणार आहे. या मोर्चा उपवर्गीकरण सरकारने लावलेलं भांडण आहे. या भांडणाला आपण सोलापूर शहरातून तीव्र विरोध करून जी काही सरकारचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी 27 तारखेला आपली ताकद दाखवावी लागणार आहे. एवढंच मी या प्रसंगी करतो. लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक सहभागी होणार आहेत असे आवाहन आम्ही करत आहोत. आणि आनंदराज आंबेडकर साहेबांनी सुद्धा एक व्हिडिओ केलेला आहे मोर्चा संबंधी, ते आज व्हायरल झालेलं आहे. तेव्हा मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, 27 तारखेच्या मोर्चाला 27 जुलैला आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी आणि आरक्षणवादी लोकांनी उपस्थित राहावे अशा पद्धतीची मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि धन्यवाद. जय भीम. गोन्हेवार मोची समाजाच्या वतीने मी आज सर्व मोची समाज बांधवांना आवाहन करतो की 27 जुलै रोजी जो मोर्चा निघणार आहे एससी आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात, त्या मोर्चामध्ये सर्व मोची समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असं मी आवाहन करतो. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महासचिव. या ठिकाणी जो काय एससी आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संदर्भात समिती नेमण्यात आलेली आहे, या समितीच्या वतीने मी एक निमंत्रक म्हणून या ठिकाणी जाहीर आवाहन करतो या सोलापुरातील सर्व नागरिकांना की येणाऱ्या 27 जुलैच्या 2026 ला मी तमाम सोलापुरातील सर्व नागरिकांना, मतदारांना, बंधू भगिनींना, त्याचप्रमाणे एससी प्रभागातील सर्व वर्गातील सर्व जाती समूहाला जाहीर आवाहन करतो की या येणाऱ्या मोर्चामध्ये आपण बहुसंख्येने सामील व्हावे ही मी या ठिकाणी जाहीर करतो, आवाहन करतो. आणि मी इथं थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय.